स्पर्धेमध्ये आम्हाला बोलवलं, खरंच आम्हाला खूप अभिमान मानतो या स्पर्धेमध्ये येण्यासाठी. छोटी गोष्ट नाही आहे. कुठलीही स्पर्धा एक अशा उंचीला घेऊन जाणं की तिची बराबरी दुसरी कुठलीही स्पर्धा करू शकत नाही. तर हे खरंच खूप मोठं काम आहे. आणि एवढं सर्व करून देखील जमिनीशी जोडून राहणं, डाऊन टू अर्थ राहणं, हे पिंटू दादा आणि या सर्व टीमकडनं आपल्याला शिकायला भेटतं. कुठलीही स्पर्धा बोललो तर एक नाव नेहमी घेणं राहून जातं, ते म्हणजे त्या स्पर्धेचा आवाज. तो आवाज त्या स्पर्धेला जीवित ठेवतो, त्या आवाज त्या स्पर्धेला चालत ठेवतो. मनीष भाऊ इकडे उपस्थित आहेत, एक मोठं नामांकित नाव या डोंबिवली नाही तर ठाणे जिल्ह्यातलं इकडे आपल्याकडे उपस्थित आहेत. आणि यांच्या या आवाजामुळे जेव्हा आतमध्ये एंट्री केली तेव्हाच मला समजलं की मनोज भाऊंचा हा आवाज आहे. आणि स्पर्धेची शोभा, एक साईडला पिंटू दादा असतील, एक साईडला मनीष दादा असतील, ही सर्व मंचावरची मंडळी असेल. मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. आणि स्पर्धा अजून मोठी मोठी होत जाऊ आणि आम्हाला तुम्ही दरवर्षी असंच आमंत्रित करा. आमच्यासाठी हा इकडे येणं म्हणजे एक स्पर्धेत सहभागी होणं नाही तर एक अभिमान आहे. तर तो आम्हाला आपल्याकडनं प्राप्त होतो. मी व माझी मिसेस इकडे आल्याबद्दल, आपण बोलवल्याबद्दल मी आपले पुनश्च आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू सो मच दादा, धन्यवाद आपण आल्याबद्दल आणि इथे ही सदिच्छित भेट दिल्याबद्दल. मॅडम आपलेही आभारी आहोत. थँक्यू सो मच आपण इथे आल्याबद्दल. आणि जसा नक्कीच आपण उल्लेख केलात, आपण माझं नाव घेतलं, पण त्यामागे माझे गुरुवारही इथे उपस्थित आहेत. प्रसाद सरांचंही कौतुक आहे, त्यासोबतच माझा साथी समालोचक मग मयूर भोईर सरांचंही कौतुक आहे. आणि येस, अंडरआर्मचा आवाज म्हणजे आमचे सागरजी मोरे सरांचंही कौतुक असणार आहे. आमची सगळ्यांची ही टीम आहे आणि या टीममुळेच हे सगळं काही इथे साध्य झालेलं आहे. आमच्या सगळ्यांचंच आणि त्यांच्या सगळ्यांचं एक तेवढंच मोठं कौतुक असणार आहे. आपल्या डोंबिवलीतील अत्यंत जुना जाणता खेळाडू, लेजेंडरी खेळाडू पिंटा जोशी याचं इथे आगमन झालं. विनंती आहे पिंटा जोशी की आपण येऊन व्यासपीठावर स्थानबंद व्हायचं आहे. पिंटा जोशी, आपलं मनपूर्वक स्वागत आहे DPL स्पर्धेमध्ये. सुरू करूया आपण सेकंड सेमीफायनल. षटक क्रमांक पहिलं विशाल स्ट्राईक एंडला, विशाल आणि त्याच्यासोबत आले तो म्हणजेच रुचित. पहिला चेंडू कॉपी बुक स्टाईल, अप्रतिम फटका, पण काय फटका होता. डोळ्यांचा पाळणं फेडणारा नेत्र दीपक, कॉपी बुक स्टाईल, खणखणीत चौकार. जेडी थँक्यू. व्हॉट अ स्टार्ट. उपांत्य फेरी दुसरी, SF2 आणि काय सुरुवात, दर्जेदार सुरुवात. कॉपी बुक स्टाईल कव्हर ड्राईव्ह बघायला मिळतोय. आणि ऋषीच्या विरोधात आलाय तो पहिला चेंडू, खणखणीत चौकार विशालच्या बॅटमधून. राऊंड विकेट ऋषी पुन्हा आता सज्ज. बॅक टू द बॉलर. समोर खेळायचा प्रयत्न, तिथे टायमिंग करू शकत नाही. या चेंडू समोर खेळायचं होतं, एकदम टो एंडला चेंडू लागलाय आणि मेल ती फक्त एकच धाव. स्ट्राईक रोटेट झाले रुचित भंडारीकडे. लिटिल मास्टर, उद्योन्मुख चेहरा, सळपातळ बांधा. बॅटिंगसाठी आपण बघतोय थोडासा कमी उंचीचा पण टॅलेंट भरपूर असलेला असा रुचित ऑलराऊंडर. खूप चांगलं कॉन्टेस्ट मैदानावर बघतोय. नाणेफेक जिंकल्यानंतर SSS श्रीराम 11 या संघाने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि SP टर्फला इन्व्हाइट केले ते बॅटिंगला. दोन संघांमध्ये सामना सुरू आहे. येस शमस आहे, सॉरी प्रसाद सर इंटरप्ट करतोय. त्याचबरोबरीने आणखी एक मुख्य सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जाईल. खऱ्या अर्थाने हा विशेष सन्मान आपण करणार आहोत. मग मात्र ज्यांच्याकडून मोलाचा वाटा आपल्याला लाभलेला आहे, बॅनर स्पोर्ट्सचे सर्व या. सुरेशजी, अरुण साहेब, आपल्यालाही विनंती, आपणही या. आपला देखील इथे यथोचित सन्मान आपण करणार आहोत. आणि या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने तुमचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे. थँक्यू सो मच बॅनर स्पोर्ट्स. आणि त्यासोबतच सुरेश अरुण सर, तुमचेही धन्यवाद. आणि नेहमी अशी साथ आम्हाला लाभू द्यात ही नक्कीच विनंती असेल आणि ईश्वरचरणी प्रार्थनाही असेल. आणि जसा आपण ज्याचा उल्लेख केला, डोंबिवलीचं क्रिकेट आणि त्या डोंबिवलीचा टेनिस बॉलच्या क्रिकेटला लाभलेला एक लेजंड खेळाडू आहे, ज्याचं देखील इथे आपण सहर्ष स्वागत करूयात. या मनोज जोशी, पिंट्या जोशी, तुमचंही सहर्ष स्वागत आहे. ओडी यू कम बॉक्स. प्रसाद सर. थँक्यू मनीष. धावसंख्या दाखल 6 धावा. पुन्हा ऋषी समोर असेल तो विशाल. राऊंड विकेट अटॅक करतोय, ड्राईव्ह केलाय पण क्षेत्ररक्षक तिथे मात्र चेंडू तिथे कव्हर करेपर्यंत क्विक सिंगल कंप्लीट केली आहे. जास्त लांब गेला नाही चेंडू, मिड ऑफला तिथे चेंडू कव्हर होईल तोपर्यंत एक धाव इथे कंप्लीट. धावसंख्येत भर, धावसंख्या धाव काढून बघतोय म्हणजे 7 धावा. चेक. त्याचबरोबर रुचितसाठी इथे मात्र पारितोषिक आलंय. बॅक टू बॅक 3 चौकार. ग्रामीण टेनिस क्रिकेट 70-70 पेज चे प्रोप्रायटर
मंगेश चौधरी यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपयांचं पारितोषिक इथे मात्र रुचितसाठी आलंय. पण 3 चौकार बॅक टू बॅक मारावे लागतील प्रसाद सर. हो, प्रयत्न करावा लागेल रुचितला. थोडंसं अडखळतोय बरोबर त्या ठिकाणी बघतो की थोडासा क्रॅम्प आलाय पायामध्ये. हा फटका खेळायचा होता त्या मोमेंटला बघतो त्या ठिकाणी बरोबर त्याच वेळेला हा क्रॅम्प थोडासा आलाय पायामध्ये. आणि तोपर्यंत एकदा तिथे कंप्लीट झाले, धावसंख्येत भर झाली, एका षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि एका षटकाच्या अखेरीस आपण होतोय एकही एक्स्ट्रा नाहीये ऋषीच्या षटकामध्ये आणि धावा खर्च केल्या त्या 8. डोंबिवली प्रीमियर लीग मितेश पेडणेकर साहेबांनी खूप चांगला उल्लेख केला की छोट्या छोट्या स्वप्नांना एक नवीन उजाळा देणारी क्रिकेट स्पर्धा आहे, छोट्या छोट्या पावलांना एक व्यासपीठ देणारी क्रिकेट स्पर्धा आहे, एक चांगला प्लॅटफॉर्म देणारी क्रिकेट स्पर्धा आहे म्हणजे डोंबिवली प्रीमियर लीग. आणि मागच्या 2 वर्षात हे या आमच्या आयोजकांनी सिद्ध करून दाखवलं आहे. नवीन नवीन टॅलेंट काला मी कॉमेंट्री बॉक्स म्हणजे आपण जर आपण जसं बघा स्पर्धा आपण जशी संपली आणि चर्चा हीच सुरू होती की जे जुने खेळाडू आहेत त्यांच्यावर डाव लावण्यापेक्षा जे नवीन आहेत, जे अंडररेटेड आहेत, हो क्या बात आहे, कॉपी बुक स्टाईल स्ट्रोक, अंडररेटेड खेळाडूंना चान्स द्या आणि अंडररेटेड खेळाडू मात्र या स्पर्धेमध्ये येऊन चमकतायत. सचेक त्याचबरोबर रुचितसाठी आता मात्र प्राइस थोडंसं ऍड ऑन होत आहे. ऑलरेडी या सर्वांनी समीरजी भोईर साहेबांनी देखील प्राइस लावलाय रुचितसाठी. बॅक टू बॅक 3 चौकार 500 रुपयांचा पारितोषिक इथे मात्र रुचितसाठी लावण्यात आलं. रुचितचा क्रेज थोडासा वाढलाय कारण की रुचितचा फ्लेवर सर्वांना आवडतोय, ज्याप्रमाणे रुचित मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. पंचाचा व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्या धावफलकावर आपण होतो दुहेरी अंकामध्ये डबल फिगरमध्ये 10 धावा धावफलकावर. स्ट्राईक केला फलंदाज आहे तो म्हणजेच विशाल आणि रुचित दोन्ही श्रमाचे फलंदाज आणि पहिल्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप सुरू आहे. धावसंख्या 10. अप्रतिम फटका, चाबूक मारलाय पण तेवढी चांगली फिल्डिंग बघायला मिळते. नेत्रदीपक क्षेत्ररक्षण, डोळ्याची पावटी लावते लावते तो त्या ठिकाणी मात्र अप्रतिम फिल्डिंग बघायला मिळते. चेंडू जवळजवळ सीमारेषे बाहेर चालला तर बघूया ऍक्शन रिप्ले मध्ये काय घडलं. हो क्या बात आहे, एक्सलेंट एफर्ट. रुचितसाठी पारितोषिक आलेलं आहे. सलग 3 बॉल 3 चौकारांसाठी निलेश यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. स्ट्राईक एंड रुचित, हो क्या बात आहे, स्वीप मारलाय, खूप डीप मारलाय, चौकार मारलाय पट्ट्याने, खुणखणीत चौकार. थँक्यू जेडी. कैलास यांच्याकडून ते पारितोषिक असणार आहे. आपण पाहिलं तर रुचितसाठी पारितोषिक आहे. 3 बॉल 3 चौकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. ओडीयू कॉम्बॉक्स. थँक्यू मनीष. रुचितचा हा पहिला चौकार. इव्हन आपण बघितलं की ऋषीने सुद्धा पहिला चौकार मारला होता पहिल्या चेंडूवर. त्यानंतर ऋषीचा बॅट्समन हा पहिला चौकार आपण बघतोय आणि धावसंख्या सुद्धा वेग पकडते. धावफलकावर आपण बघतोय त्या एकूण 15 धावा 15. बॅकफुट गेला, कट केला लास्ट मोमेंटला, डेलिकेट टच, चांगलं टायमिंग केलं चेंडूवर. 2 धावांचा सुरू आहे. चांगली फिल्डिंग. टाळ्या वाजतायत. दर्जेदार फिल्डिंग. नॉनस्ट्राईक गेला आपण बघतोय स्वतः विशाल सुद्धा अप्रिशिएट करतोय. आणि 2 धावा बघू शकतो ऍक्शन रिप्लेमध्ये काय घडलं नक्की. बॅटची एज घेऊन एवढ्या वेगाने फाईन शॉट निघून गेला डीप मध्ये थर्ड मॅनला आणि लास्ट मोमेंटला अप्रतिम फिल्डिंग. झोकून दिला पूर्णपणे स्वतःला त्या खेळाडूने. 2 धावा रोखू शकत नाहीये रुचितच्या. 2 धावांनी धावसंख्येत भर आणि धावसंख्या 17 धावा धावफलकावर. 17 विदाउट लॉस इन सेकंड ओव्हर. गोलंदाज अश्विन. ऑन साईडला खूप चांगलं टायमिंग केलंय पण वेगळ्या क्षेत्राचं आहे पण गॅप शोधू शकत नाहीये. फुटवर बघा खूप चांगलं आहे, पदधारीचं चांगलं आहे, समय साधना चांगली आहे आणि त्याच जोरावर त्याच मेळावर आपण बघतो की त्या ठिकाणी फटके सजवले जात आहेत. रुचित भंडारी विशाल आपण बघतो बॅटिंगसाठी. SP टर्फ, त्या टर्फचा मी निश्चित उल्लेख करेन. आपण दिवा येथे हे टर्फ बघतो. जितेश पाटील यांचा मी उल्लेख करेन, त्यांच्या बंधूंचा उल्लेख करेन. खूप चांगलं टर्फ तुम्हाला बघायला मिळतंय. आवर्जून व्हिजिट द्या SP टर्फला. 17 बॅकफुटला गेला, पंच केलाय. ओ क्या फटका आहे, डोळ्यांचं पारडं फिरणारा चाबूक शॉट, चौकार. थँक्यू. त्याचबरोबरीने आपण व्यासपीठावरती एक शुभ सन्मान करणार आहोत. मग मात्र ज्या लेजंडच्या नावाची आपण चर्चा नेहमी करत राहिलेलो आहे, ज्या लेजंडनी खऱ्या अर्थाने टेनिस बॉल क्रिकेटमध्ये डोंबिवलीचं नाव त्या शिखरावरती नेलं. राहुल 11 संघासारख्या संघामध्ये देखील अगदी वयाच्या खूप कमी वर्षामध्ये देखील खेळ चांगला केला. तो कालही खेळत होता, तो आजही खेळतोय, तो उद्याही खेळत राहणार आहे. विनंती असेल पिंट्या जोशी आपण या, आपला इथे येतोचीच सन्मान केला जाणार आहे. ओडीयू कॉम्बॉक्स. धन्यवाद मनीष. चौकार आपण बघतो फलंदाज स्ट्रायकिंगला 2 म्हणजेच रुचित आणि गोलंदाजीला सज्ज होते पुन्हा ऋषीने पहिल्या षटक टाकलं, धावा खर्च केल्या त्या 8 विकेटला मिळाले नाही. पण अश्विनचं मागचं षटक तब्बल 14 धावा 2 चौकार वसूल केले गेले त्या षटकामध्ये. ऋषी पुन्हा बॉलिंग मार्कवर. SP टर्फ विरोधात SSS श्रीराम 11 हा संघ बघतोय तुम्ही. नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला श्रीराम 11 या संघाने.
ऋषीचा पुढचा चेंडू राऊंड विकेट. रुचित साठी ऋषी टू रुचित ऑन साईडला फ्लिकचा फटका, मनगटी फटका. आणि मनगटी फटके म्हटल्यानंतर निश्चितच VVS लक्ष्मण असू दे, रॉबिन उत्तम असू दे आणि द ग्रेट अझरुद्दीन, जे सर्व खेळाडू खूप चांगलं फ्लिकचे फटके खेळायचे, मनगटी फटके खेळायचे, सर्व खेळाडू हैदराबादचेच आहेत. आणि ते मात्र खूप चांगला तो फटका बघायला मिळाला रुचितच्या बॅटमधून. धावसंख्या एकने पुढे सरकली, एकूण धावसंख्या 23 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 सुरू आहे. धावसंख्या खूप चांगली आहे, रन रेट खूप चांगला आहे, 12च्या पलीकडे रन रेट बघायला मिळतोय. राऊंड विकेट ऋषी विशालसाठी. स्वीप करायचा प्रयत्न, वेगवान चेंडू होता, विकेट किपरच्या दिशेने चेंडू जातोय निघून आणि हा निर्धाव. वेगवान चेंडू, वाईड यॉर्कर, भन्नाट वेग या चेंडूवर. डॉमिनेट करण्याचा प्रयत्न केला या चेंडूवर गोलंदाज ऋषीने. षटक क्रमांक दुसरा तो का घेऊन यायचा, तो उत्तर देतो तो विशालला. SP टर्फ या संघाला. गुड बॉलिंग, कंट्रोल खूप चांगल्या गोलंदाजीमध्ये ऋषीचा. स्टेप आउट चांगला टायमिंग, पण तिथे माझा क्षेत्ररक्षक आहे, फटका चांगला होता, गॅप शोधू शकला नाहीये. अंतराम क्रिकेटमध्ये तुम्ही बघू शकता की खूप मोठं, खूप कमी अंतर आहे. अशा कमी अंतरामध्ये स्टेप आउट होऊन ते फटके बनवणे इट्स नॉट इझी. यासाठी सराव लागतो, भरपूर मेहनत लागते. छोट्या मैदानावरचं एक मोठं क्रिकेट हे सर्व खेळत आहेत. ऋषी पुन्हा राऊंड विकेट. आता मात्र रुचित भंडारी स्ट्रायकिंग एंडला. स्वीप केलाय, पण क्षेत्ररक्षक आहे तिथे डीप मध्ये. वाडिश लॉंगॉनला तिथे चेंडू कव्हर होईल. वाडिश मिडॉन मध्ये तिथे चेंडू कव्हर पर्यंत एकचदा तिथे कंप्लीट केली आहे. फटक्यामध्ये कॉन्फिडन्स भरपूर आहे रुचितचा, विशालचा. फटके ते खेळतायत पण तिथे गॅप शोधू शकत नाहीये. प्रत्येक चेंडू मिडल करण्याचा प्रयत्न करतायत. खूप चेंडू आपण बघितलं की रेअरली डॉट गेलेत. एकमेव डॉट आपण बघतो या ठिकाणी बघतो या षटकामध्ये. आतापर्यंत ऋषीने टाकलाय आणि इव्हन या इनिंगमध्ये 2 चेंडू निर्धाव आहेत. रिव्हर्स टीम, ओहो, जेवढा चांगला फटका तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. ॲप्रिसिएशन सांगायची गरज नाहीये. प्रेक्षकांचा टाळ्यांचा कडकडाट इथे होतोय आणि चांगली फिल्डिंग बघायला मिळते. चांगल्या शॉटला चांगल्या फील्डमध्ये इथे कन्वर्ट केलंय. 26 धावा धावफलकावर आहेत. तिसरं षटक मार्गस्थ आहे. ऋषीचं दुसरं षटक वैयक्तिक. येस, त्यासोबतच नक्कीच आपल्याला आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये ज्यांच्यामुळे ती जेवणाची व्यवस्था झाली, अन्नदान हे श्रेष्ठ दान असं म्हटलं जातं, ज्यांच्याकडून आपल्याला ते प्राप्त झालं त्यांचं इथे आगमन होत आहे. जोएल डिसूजा, या तुमचं देखील इथे मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक स्वागत आहे. या जोएल, सहर्ष स्वागत आहे. वेलकम. ओडिओ बॉक्स. तीन षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या 26 धावा धावफलकावर आहेत आणि 1 गडी गमावलाय. 1 विकेट गमावली आहे बॅटिंग करत असताना SP टर्फ या संघाने. फलंदाज बाद झाला तो म्हणजेच रुचित. शबस, पुन्हा एकदा सॉरी कॉम्बॉक्स, सॉरी प्रसाद सर. या जय सर, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे आणि त्यांच्यासोबतच त्यांच्या संपूर्ण परिवाराचं, मित्र परिवाराचं देखील मनस्वी सहर्ष हार्दिक स्वागत आहे. या सगळ्यांनाच विनंती असेल आपण या व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. खऱ्या अर्थाने तुम्ही व्यासपीठाला लाभले हे आमचं भाग्य आहे. थँक्यू सो मच जय सर, तुमचंही कौतुक आहे. थँक्यू सो मच. त्यांच्याच माध्यमातून आज आपल्याला संपूर्ण दिवसभरामध्ये अन्नदान हे श्रेष्ठदान म्हटलं जातं. त्यांच्याकडून जेवणाची व्यवस्था झाली आहे. जय सर, थँक्यू सो मच. आणि संपूर्ण सहकारी त्यांच्यासोबत आहेत, त्यांचंही कौतुक आहे. या आपण व्यासपीठा. थँक्यू मनीष. शेवटच्या टप्प्यात आम्ही आहोत, त्यामुळे भरपूर सारे मान्यवर येत आहेत. त्यांचा सन्मान इथे बाकी आहे, ते सुद्धा करणं गरजेचं आहे. आपली प्रथा आहे ती, आपल्या डोंबिवलीची, आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे. मान्यवरांचा सन्मान, अतिथी देवो भव. पुढचा चेंडू ऋषीचा. सूरज आहे बॉलिंग मार्कवर. बॅकफुटला गेला, पंच केला, खेळाडू त्या ठिकाणी आहे. कव्हर पॉईंटला चेंडू कव्हर करतोय. थ्रो चांगला दिला होता पण तो कलेक्ट करताना थोडासा वेळ घेतला सूरजने. तोपर्यंत एकदा तिथे कंप्लीट. बॅटिंगसाठी 1 डाऊन बॅट्समन बॅटिंगला येतो. फलंदाज म्हणजेच रोहितला अजून खातं उघडायचं आहे. धावसंख्या आपण बघतोय जी अंकित झाली धावफलकावर 27 धावा. 27. सूरज वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय बॉलिंग मार्कवर.
हो स्कूप करायचा प्रयत्न होता. काल आपण असाच एक फटका बघितला होता, सक्सेसफुल झाला होता फलंदाज आणि खूप चांगलं टायमिंग केलं होतं त्याने, विकेट किपरच्या डोक्यांना चेंडू काढला होता चौकारासाठी. पण हा बॉल डॉट, निर्धाव चेंडू. धावसंख्या कायम आहे. आपण बघतो की आतापर्यंत या इनिंगमध्ये 3 चेंडू निर्धाव फलंदाज खेळलेले आहेत. सूरज पुन्हा त्या बॉलिंग मार्कवर आतापर्यंत इकॉनॉमिकल 2 चेंडू, फक्त एकच धाव. ओ इथे मात्र स्वाईप करायचा प्रयत्न होता. बॉक्स आउट, विकेट फॉर सूरज, फलंदाज बाद. विशान, शत्रुघ्न सिन्हा, अमिताभ बच्चन, शशी कपूर, कुलभूषण खरबंदा. काय मूवी होता शान. आणि त्याचं गाणं ऐकायला मिळालं. थँक्यू जेडी. विकेट डाऊन, सेकंड विकेट डाऊन. संकेत होतं बॅटिंगसाठी मैदानावर स्ट्रायकिंग एंडला. लिजेंडरी प्लेअर, खूप ऊन पावसाळे बघितले त्या खेळाडूने. स्ट्रायकिंगला बॅटिंगसाठी सज्ज होतोय 4थ्या क्रमांकावर. हो जाऊ दिलाय, लेफ्ट केलाय, चेंडू जातो तो विकेट किपरकडे. पंचांचा इशारा, वाईट बॉल. धावसंख्येत बरं, धावसंख्या 28 धावा. अंटराम टेनिस क्रिकेट. ओ फटका हवेमध्ये, झेलची संधी आणि फलंदाज बाद. बिग विकेट, संकेत डिपाट. एक सूरज एक सूर्य आकाशात कधीच मावळलाय. पण इथे मात्र आपण बघतो की ट्रिपल एस श्रीराम 11 संघाचा सूर्य इथे मात्र चमकतोय, छाप सोडतोय, समोरच्या संघाला डॉमिनेट करण्याची ताकद ठेवतोय. 2 धक्के षटका त्याने दिलेले आहेत. गुड बॉलिंग. हा फटका समजला सुद्धा नाही. फटका खेळायचा होता वेगळाच, स्वाईप करायचा प्रयत्न होता, लिडिंग एज घेतली आणि फलंदाज बाद झाला. 2 फलंदाज आपण बघतोय बॅक टू बॅक, हे शून्यावर बाद होत आहेत. अगेन सूरज तयार, फलंदाजीला राजू तयार, स्ट्रायकिंग एंडला. लेफ्ट केलाय, जाऊ दिलाय, खूप बाहेर आहे चेंडू. वाईड बॉलचा इशारा, लेग ब्रेक चेंडू होता, भरपूर बाहेर निघतोय. आणि धावसंख्येत बरं, धावसंख्या 29. खूप चांगला फटका आणि त्या ठिकाणी गॅप शोधलाय, चौकार. राजूसाठी 3 चेंडू 3 चौकार मारले तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल त्याला. एक मारलाय त्याने, चांगली बॅटिंग केली, चांगला स्ट्रोक ऑफर केलाय. चेक. त्याचबरोबरीने व्यासपीठावरती सागरजी मात्रे साहेबांचं आगमन होत आहे, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत आहे. 33वा धाव फलकावर. राजूने एक मारलाय ऑलरेडी. हो क्या बात आहे, बुलेट आणि शॉलेट, खणखणीत चौकार, बॅक टू बॅक दुसरा आलाय. इट्स अ जंटलमॅन्स गेम असं म्हटलं जातं क्रिकेटला, आणि तो जंटलमॅन बघायला मिळतोय. फलंदाज राजू. 2 चेंडू 2 चौकार, धावसंख्या 37, निर्णायक षटक. बॉलिंग मार्कवर गोलंदाज सज्ज होत आहे शेवट षटकामध्ये. बाबू बेसरी, अप्रतिम कव्हर ड्राईव्ह, चांगलं टायमिंग, रनरची संधी
आणि बाबूने दोन्ही हाताने गमावली. दोन्ही हाताने गमावली. फिल्डिंग एवढी दर्जेदार झाली. ग्राउंड स्ट्रोक होता, कार्पेट शॉट होता, तिथे फिल्डिंग चांगली झाली, चेंडूची फेक सुद्धा चांगली झाली, पण बाबूने दोन्ही हाताने गमावली. स्ट्राईकला बघायचं अजून एक चौकार मारणार का? प्रेम मात्रेकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. क्या बात आहे. ओ फिल्डिंग सुद्धा तेवढी दर्जेदार, फटका सुद्धा चांगला होता, नेत्रदीपक होता, डोळ्यांचं पारणं फेडणारा होता, पण इथे मात्र त्याच्यामध्ये अडथळा आणला. काय फिल्डिंग केली त्या ठिकाणी डीप मध्ये पुष्कर. दोन महत्वाचे चौकार निश्चित त्यांनी रोखलेले आहेत. धावसंख्या 39 धावा धावफलकावर. निळा षटक मार्गस्थ आहे. 2 चेंडू झालेत, 4 चेंडू शिल्लक आहेत अजूनही. बघायचं टार्गेट काय सेट होणार आहे ते एसपी टर्फकडून. एसपी टर्फकडे बॉलिंग अड्डा खूप चांगला आहे. जर त्यांच्याकडे कमीत कमी 40च्या पलीकडे धावसंख्या असेल तर ती निश्चित चांगली फाईट देतील. ओ बॅकवुडला गेला. वॉट अ शॉट. अप्रतिम बुलेट शॉट. खणखणीत चौकार. विशाल जैसी हस्ती को ठहरे हुए दरिया ही अक्सर गहरे हुआ करते हैं. आघाडीला आलाय आणि अजूनही बॅटिंग करतोय. ओ हवेमध्ये चेंडू आहे आणि झेल स्वीकारलाय. विशालला ट्रॅप केलं. पुढच्या चेंडू तर रिप्लाय केलाय बाबूने आणि त्याचा सोफरा साफ केलाय. फलंदाज बाद. विशाल बॅक टू डकआउट. प्लीज जरा लवकर फलंदाज पाठवा. तुमचे वेळ बराच जातोय. नंतर अजून एक फायनल मॅच बाकी आहे. घड्यात आपण बघतो की 19 मिनिटं झाली आहेत. बॅटिंगसाठी सागर. शेवटची रात्र आहे, शेवटचा दिवस आहे. शेवटच्या टप्प्यात आपण आहोत, पण वेळेवर स्पर्धा संपन्न होणं ही सुद्धा ओळख आहे आपल्या डोंबिवली प्रीमियर लीगची. सागर आले लेफ्ट हँडर स्ट्रायकिंग याला बॅटिंगसाठी. नेणा षटक मार्गस्थ आहे. विकेट काढली ती बाबूने. बाबू मेस्त्री. 2 चेंडू शिल्लक. आतापर्यंत इकॉनॉमिकल. एक चौकार निश्चित झालाय. 2 सिंगल, 6 धावा आतापर्यंत. बॅकफुटला गेला. चेंडूला कट केलाय क्रोस द बॉडी आणि तिथे चेंडू कव्हर येईल तोपर्यंत एकच धाव. आणि धावसंख्या बघतोय धावफलकात एकूण 44. शेवटचा चेंडू शिल्लक. आतापर्यंत आपण बघितले फलंदाजी ती राजूची 2 चौकार त्याने मारलेत. एक सिंगल. 9 वर तो खेळतोय 3 चेंडू मध्ये. 300च्या स्ट्राईक रेट बॅटिंग केली आतापर्यंत या सामन्यामध्ये राजूने. शेवटचा बॉल स्वीप केलाय पण खेळाडूच्या हातामध्ये. संधी रनआउटची होती. चेंडूची फेक नॉस्टॉकिंग इनला. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे आणि फलंदाज बाद होणार. क्रीज सोडली होती. फक्त एकच धाव मिळेल आणि अजून एक धक्का लागला मैदानावर. धावसंख्या अंकित झाली. धावफलक बघतोय 45 आणि 46 धावसंख्येचं लक्ष असेल ते ट्रिपल एस श्रीराम 11 संघासमोर. आणि त्याचबरोबरनी समीरजी भोईर साहेबांना विनंती असेल त्यांच्याकडून आपल्याला या रगरगत्या उन्हामध्ये ते पाणीही प्राप्त झालेले. समीर दादा आपल्यालाही विनंती आहे प्लीज आपण व्यासपीठावरती या. खऱ्या अर्थाने तुम्ही व्यासपीठावरती इथे येऊन विराजमान व्हा. आमच्या व्यासपीठाची शोभा वाढेल जर तुम्ही आमच्या व्यासपीठावरती विराजमान व्हालात तर. प्लीज या मॅच नंतर. हरकत नाहीये. धन्यवाद. थँक्यू सो मच. त्यानंतर पुन्हा एकदा आपण एक विशेष सन्मानाकडे जाणार आहोत. मग मात्र सन्मान करण्यासाठी मी विनंती करीन विनायक दादा आणि जीत आपल्या दोघांनाही विनंती असेल आपण दोघांनाही जॉईन करा. एक विशेष सन्मान आपण करीत आहोत. खऱ्या अर्थाने ज्या व्यक्तीची साथ आम्हाला लाभली आणि प्रथमच ज्यांची साथ आपल्याला या स्पर्धेमध्ये लाभलेली आहे पण मात्र आता ही साथ अशीच लाभत राहील. दरवर्षी ही त्यांची ओळख राहिलेली आहे. ज्यांच्या नेतृत्वाची चर्चा आता संपूर्ण डोंबिवलीमध्ये हळूवारपणे का असेल ती सुरुवात झाली आहे. आम्हाला आजच्या दिवसातील संपूर्ण जेवणाची व्यवस्था ज्यांच्याकडून झाली
झालेली आहे. एक भरदास्त नेतृत्व आणि असेच आमचे सर्वांचे सन्माननीय माननीय श्री जॉय डिसूजा दादा, आपल्याला विनंती आपण या, आपला इथे यथोचित सन्मान केला जाणार आहे. वेलकम साहेब, आपलं प्लीज या, आपला यथोचित सन्मान स्वीकारण्यासाठी आपण व्यासपीठावरती यायचं. एक विशेष टॉस बॉक्स आपण केला गेलाय, त्यामध्ये आपला इथे यथोचित सन्मान केला जाणार आहे. वेलकम दादा. माईची उबदार शाल, त्यासोबतच तुम्ही असं काहीतरी केलं जे आम्हाला नेहमी अविस्मरणीय राहील, आठवणीत राहील आणि आमच्याकडूनही तुम्हाला ही छोटीशी भेट वस्तू, एक स्पर्धेतील सन्मान चिन्ह देऊन तुमचाही सन्मान इथे करण्यात येतो. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू सो मच. असंही म्हटलं जातं, एका नाण्याच्या दोन बाजू असतात. क्रिकेटच्या खेळामध्ये दोन पर्व असतात. पहिलं पर्व इथे पार पडलं आणि जे आपण ऐकलं प्रसादजी परब सरांच्या आवाजामध्ये, मग त्यानंतर आपण आता खऱ्या अर्थाने ज्या व्यक्तींनी अंडरआर्मच्या क्रिकेटला सुशोभीकरण करण्यामागे एक मोठा वाटा उचललाय, मग स्पर्धा कितीही मोठी असू देत, स्पर्धा कितीही लाखांची असू देत, त्यामध्ये एक मोठा वाटा आमच्या सागरजी मोरे सरांचा राहिलेला आहे. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स, द व्हॉइस ऑफ अंडरआर्म क्रिकेट, सागरजी मोरे सर. थँक्यू सो मच. स्वागत आहे सर्वांचं. पुन्हा एकदा सेमीफायनलची दुसरी मॅच चालू आहे. दुसऱ्या डावाला आपण वळतो आणि टार्गेट आहे 46. सगळीकडे टार्गेट आहे. ऑफिसमध्ये टार्गेट आहे, इकडे टार्गेट आहे. ऑफिसमध्ये टार्गेट कंप्लीट केलं तर इन्सेंटिव्ह आहे, इकडे ट्रॉफी आहे आणि मार्च एंडिंग पण चालू आहे. चेक क्षमस्व आहे. पुष्कर यांनी जी अप्रतिम फिल्डिंग केली आहे, मग त्यासाठी पुष्करलाही विजय स्टार टीम कडून, त्याच्या हक्काच्या टीम कडून 1000 रुपयाचं पारितोषिक त्याच्या अकाउंट मध्ये ऑलरेडी ट्रान्सफर झालेलं आहे. हा, डिजिटल जमाना आहे, त्यामुळे तुम्हाला कॅश डायरेक्ट ऑनलाईन आहे. ओके, बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर ऋषी आणि पवन, बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर दिव्याचे एक जबरदस्त खेळाडू विशाल जाधव बॅटिंग बॉलिंग करत असताना चर्चेत राहिले गेले. चेंबूरला पहिले चांगलं क्रिकेट खेळले, आता दिव्याला स्थलांतर झालेत. विशाल जाधव बॉलिंगसाठी पहिलाच बॉल स्वीप खेळायचा प्रयत्न केला गेलाय. खेळाडू आहे डीप मध्ये. 5 ओव्हरची मॅच आहे. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर पवन येतात. एक 16-17 वर्ष डोंबिवलीसाठी देखील खूप चांगलं क्रिकेट खेळले गेले. अंडरआर्म, टर्फ, ओव्हरआर्म अनुभव आहे त्यांच्याकडे देखील, पण अजूनही क्रिकेट खेळायचं आहे. हे क्रिकेटने प्रेम दिलं, क्रिकेटने खूप चांगले मित्र दिले. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा विशाल आणि स्ट्राईक एंडला पवन. या बॉलवर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेलाय. बॉलला वळण देण्याचा प्रयत्न करत असताना व्हाईट बॉल. 100 रन्स ते मात्र तिकडे धावफलक हलकसं पुढे जाईल. 46 करायचे आहेत. 1-1 रन, 1-1 मॅच, 16 संघ. या बॉल देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेलाय. खेळाडू येतात तिकडे डीप मध्ये आणि रन. सिंगल मिळतीये. ग्लॅडिएटर्स टीम मात्र फायनल मध्ये गेले. खूप चांगली फिल्डिंग केली. मी त्यांच्या फिल्डिंगचं कौतुक करेल. एकानेच नाही, सर्वांचे एफर्ट्स होते. पॉइंट, थर्ड मॅच, स्क्वेअर लेग, जबरदस्त. स्ट्राईक एंडला ऋषी. या बॉलवर नो बॉल. बॉलिंग करत असताना तुम्हाला काही रूल्स आहेत, ते रूल्स फॉलो करून बॉलिंग करावं लागतं. अंडरआर्म क्रिकेट बरोबर मधोमध एक लाईन आहे खेळपट्टीची, त्याच्या पुढेच तुम्हाला पिचिंग करायची आहे. बॉलिंग करत असताना पण तुम्हाला एक लाईन आहे, त्याच्या पुढे तुम्ही जाऊन बॉलिंग करू शकत नाही. या बॉल देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेलाय. संकेत भगत थोडी बॉडी बॅलन्स केली संकेत भगतने. अंडरआर्म क्रिकेट महाराष्ट्राच्या विविध भागात विविध प्रकारे क्रिकेट आहे. कुठे 10x बॉल, कुठे रब्बर बॉल. साऊथ मुंबई जर तुम्ही आलात, गिरगाव, वरळी, माझगाव, डिलायर रोड, काळा चौकी, तिकडे आलात तर प्लास्टिक बॉलचं क्रिकेट आहे. त्या परिसरात प्लास्टिक बॉलचा पण एक वेगळा क्रेज आहे. 1-1 लाख पारितोषिक असणारी प्लास्टिक बॉलच्या पण क्रीडा स्पर्धा पाहिल्या गेल्या. माहीम, वर्सोवा. या बॉलवर ऑफस्टिकच्या बाहेर बॉल निघून जाईल. नो बॉल. नो +1. 2 रनने मात्र धावफलक पुढे जाईल.
स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 7 या धावसंख्येवरती. दुसरी सेमीफायनल चालू आहे आणि दुसरा नाव आपण पाहतोय 47-46 धावांचं टार्गेट आहे. एसपी टर्फ त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर ट्रिपल एस श्रीराम 11. स्ट्राईक एंडला ऋषी. याबरोबर देखील बॉलला वळण देण्याचा प्रयत्न केला गेला. व्हाईट बॉल आहे. 60,000चा प्रथम क्रमांक कोण जिंकेल? द्वितीय क्रमांक 40,000 रुपये, तृतीय क्रमांक 25,000 रुपये, चतुर्थ क्रमांक देखील 25,000 रुपये. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर, प्लेअर द टुर्नामेंट सायकल आहे. काय नाहीये, सर्व काही आहे. स्ट्राईक एंडला बॅटर ऋषी. लेफ्टी बॉलर विशाल जाधव. या बॉल स्वीप खेळले गेले. बॉल फाईन लेगला निघून जाईल. 4 रनसाठी. इट्स अ बाउंड्री. राणी आणि ऋषीने पहिल्याच ओव्हरमध्ये दिले खुशी. रन झालेत 12. या बॉल अडवटे खेळले गेलेत. खेळाडू आहेत तिकडे. विशाल जाधवचं सेलिब्रेशन. बॅटर आउट. बाहेर जावं लागेल आपण पाहिलं तर ऋषीला. मॅच, हाय व्होल्टेज मॅच आणि त्याचबरोबर व्यासपीठावरती आणखी काही शुभ सन्मान आपण करणार आहोत. तर विनंती असेल माननीय श्री परेशजी भोईर साहेब, आपल्याला विनंती असेल आपण या. आपल्या इथे येतोची सन्मान आपण करणार आहोत. आता प्लीज आपण या. आपला देखील येतोची सन्मान आपण करणार आहोत. येस तन्मय या. मग सध्या तरी तन्मय तुमच्याही खांद्यावरती मोठी जबाबदारी आहे ना. भवानी स्पोर्ट्स त्याचे सर्वैया त्यांचे सुपुत्र आहेत. त्यांच्या हस्ते हा शुभ सन्मान आपण करणार आहोत. परेशजी भोई सरांना तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. त्यांचा हा शुभ सन्मान सुरू आहे. थँक्यू सो मच दादा. पुन्हा एकदा विराजमान आहो व्यासपीठावरती आणि आणखी काही शुभ सन्मान आहेत. विनंती असेल माननीय श्री सागरजी मात्रे साहेब, आपल्याला विनंती असेल आपणही या. आपला देखील इथे येतोचीच सन्मान केला जाणार आहे. प्लीज या. आपलाही सन्मान आपण करूयात. या विनायक दादा, आपल्याला विनंती आहे. क्रुशल मॅच आहे. जाऊयात पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. ओव्हर यू सागर सर. थँक्यू सो मच. नो बॉल दिला सूरज म्हात्रे यांनी. तिकडे आपण पहिल्यांदा पकडलं गेलं. एक रन खूप महत्वाचे. स्ट्राईक एंडला बॅटर पवन. या बॉल देखील धीम्या गतीचा बॉल. त्याला वेगळ्या अंदाजामध्ये खेळले गेलेत. रुचित भंडारी तिकडे होते. आज चर्चेत राहिले गेलेत. पहिल्या ओव्हरचा खेळ आपण पाहिला तर इकडे बघता बघता समाप्त झाले. रन झालेत 15. 24 चेंडू आणि जिंकण्याकरिता 31 धावांची गरज आहे. 24 बॉल 31 करायचे आहेत. चेक. येस ती मुभा मिळते. षटकाचा खेळ संपला. मग त्या मुभेमध्ये आणखी एक शुभसन्मान आपण करणार आहोत. एस वाय टर्फचे सर्वैया, एस वाय टीमचेही सर्वैया म्हणजे जितेशजी पाटील साहेब, आपल्याला विनंती आहे आपणही या. आपला देखील इथे येतोचीच सन्मान केला जाणार आहे. येस जितेश या प्लीज. आणि आपण हेही ऐकलं ना की जितेश हे एका काळा अगोदर समालोचनाची ही भूमिका खूप अप्रतिम साकारत होते. येस येस येस. साबेगावामध्ये एक नामवंत समालोचकही होते. आज एस वाय टर्फही त्यांच्या नावावरती आहे. एसपी टर्फही त्यांच्या नावावरती राहिलेला आहे. आणि त्यांच्यासोबत आज रितेशही आहेत, त्यांचे बंधुराजही आहेत. रितेश आपणही या. आपल्यालाही व्यासपीठावरती आमंत्रित करण्यात येत आहे. एसपी टर्फ दिवानगरी साबेगाव, त्यातील हे एक नामवंत व्यक्तिमत्व आणि मुख्य म्हणजे अंडरआर्म क्रिकेटवरती त्यांचं प्रचंड प्रेम, ते चर्चेत राहिलेलं आहे.
आणि रितेश आपण या, आपला देखील इथे यथोचित सन्मान केले जाणार आहे. येस सगळ्यात पुन्हा एकदा आपण कमबॅकच्या दिशेने ओढ येऊ सागरजी. सर्व मान्यवरांचे देखील इकडे 2 दिवसामध्ये आपण पाहिलं तर यशस्वी सन्मान आज नक्कीच क्रिकेटवर त्यांचा पण प्रेम राहिला गेला आणि त्यांचे सन्मान आपण इकडे करत आहोत. थँक्यू सो मच. आज आपण देखील इकडे उपस्थित राहिले गेली आहेत. 23 चेंडू जिंकण्याकरिता 29 धावांची गरज आहे. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. टीम ट्रिपल एस श्रीराम 11 आणि त्यांच्या विरुद्ध SP टर्फ स्ट्राईक अँड लिफ्टी बॅटर आहेत सूरज. पहिलाच बॉल वेगात टाकण्याचा प्रयत्न केला गेला. आपण पाहतो इकडे थांबून ठेवलं गेले डॉट बॉल. दुसरा डाव चालू आहे आणि दुसरी सेमीफायनल आहे. पहिल्या सेमीफायनल मध्ये ग्लॅडिएटर्स टीमने खूप चांगली कामगिरी केली. संघ मेगा फायनल मध्ये जाऊन पोहोचला ग्लॅडिएटर्स. बघता बघता ही मात्र दुसरी सेमीफायनल चालू आहे. सर्व डोंबोलीकरांचं देखील लक्ष क्रीडा स्पर्धेवरती आहे. स्ट्राईक अँड लेफ्टी बॅटर आहेत सूरज. 16 संघ. या बॉलवर पुन्हा एकदा समोर खेळायचा प्रयत्न करत होते. मॅचचा फ्लो समोर ओपन केला. क्विक आले रुचित तिकडे. पहिल्या डावामध्ये विशालने खूप चांगली कामगिरी केली. रुचितने पण चांगला टचअप दिला. राजूने देखील येऊन खूप चांगले स्कोर खेळले गेले. परंतु जिंकणं गरजेचं आहे. चॅम्पियन होणं गरजेचं आहे. टायटल जिंकणं गरजेचं आहे. खूप चांगल्या ट्रॉफीज आहेत. ट्रॉफी सोबत फोटो काढायचा आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट. जबरदस्त आपल्याला मॅच पाहायला मिळते ही सेमीफायनलची. दोन्ही टीम बॅलन्स आहेत. स्ट्राईक एंडला पवन. या बॉल देखील एज घेतली गेले. बॉल निघून जाईल आपण पाहिलं तिकडे. परंतु तेवढी चांगली फिल्डिंग मागे. अतिश तिकडे होते. खूप चांगलं कव्हर केलं अतिशने. अतिशला पण माहिती की हे रन्स अडवणं गरजेचं आहे. ज्या लेवलची आपण मॅच खेळतोय, ज्या लेवलला खेळतोय, एक रन तेवढंच महत्वाचं झालं. 19 धावा झाल्या धावफलकावरती. 27 धावांची गरज आहे. 20 चेंडू 27 धावांची गरज. ट्रिपल एस श्रीराम 11. या बॉलवर समोर खेळले गेले. थोडा स्ट्रोक मात्र मिस टाइम झाला. पॉइंट थर्ड मॅन. तुम्हाला मात्र इकडे स्क्वेअर कार्ड तुम्ही जिंकले. तुमच्याकडे स्ट्रोक आहेत तर रन्स होऊ शकतात. स्वीप, रिव्हर्स स्वीप. आकाश गुरसाई भाईची आज रिव्हर्स स्वीप पाहण्यासारखे होते. जबरदस्त बॅटिंग केली त्यांनी पण. 2020. या बॉलवर देखील एक चांगला जज केला गेला. परंतु तिकडे वाईट बॉल. सेमीफायनलची मॅच चालू आहे त्यामुळे या मॅचवर देखील सर्वांचं लक्ष आहे की फायनल मध्ये जाणारा दुसरा संघ कोण असेल. या बॉलवर देखील रिव्हर्स खेळले गेलेत. खेळाडू आहेत तिकडे. मॅच देखील तेवढीच रंगताना पाहायला मिळते. आज भंडारीने देखील खूप चांगला खेळ केला गेला. बघता बघता आपण पाहिलं तर 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. रन झालेत 22 रन झालेत आणि आता 18 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. 18 बॉल 24 करायचे आहेत. पवनला पण माहिती आहे की मॅच एक सिंगल डबलनी पण आपण जिंकू शकतो. एका दुसरी बाउंड्री कधी येऊ शकते हे आमच्या प्रेक्षक वर्ग देखील एलईडी स्क्रीनवर पण पाहू शकतो. आमचे सर्व मित्र, आमच्या महिला भगिनी देखील मॅच पाहण्यासाठी आल्यात. सर्वांचं स्वागत आहे. आणि क्रिकेट तुमच्या रक्तात आहे. नसा नसात क्रिकेट आहे. आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे मनीषजी बागले सर, मयूर भोईर सर आणि त्याचबरोबर आज संध्याकाळच्या हाफमध्ये डोंबोलीचा एक गोड आवाज, ज्या आवाजाची चर्चा देखील महाराष्ट्रात आपण पाहिली गेली असे प्रसादजी परब सरांचा देखील आपण आवाज ऐकला. या बॉलवर देखील वेगळ्या अंदाजामध्ये खेळले गेलेत.
आहे काय LB ची अपील करतो हा विशाल LB ची अपील करत होता की स्टंपला लागला हा LB नाहीये त्यामुळे रन्स तुम्हाला एक एक रन खूप महत्वाची असणार आहे. तेवीस धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. पवनने पण चांगला खेळ केला. पवनचा माइंडसेट अनुभव आहे त्यांच्याकडे. पवनला माहिती की शेवटच्या 1-2 ओव्हरमध्ये आपण रन्स होऊ शकतात, बट हा एक चांगला ओव्हरचा स्पेल कुठे ना कुठेतरी आपल्याला कॅल्क्युलेटिव्ह खेळावा लागेल. या बॉलवर फटका फसला गेलाय. पवन नाराज झाले की पवन सोबत मात्र उभा राहायला तयार नाही बॅटर आउट. हा अक्षय गुरावगी सकाळपासून आलेत आणि आमचे ओनर पण तिकडे बसले आहेत. काय नाव तुमचं? रितेश पाटील आणि सर्व आमचे मित्र परिवार. जिंकू किंवा हारू बट डोंबिवली प्रीमियर लीग खेळू. या बॉलवर समोर खेळायचा प्रयत्न केला गेलाय. पवनच्या सोबतीला आपण पाहिलं तर नवीन बॅटर येत आहेत अश्विन पवार. बॅटिंग करावी लागेल. मॅच देखील क्रुशल आहे. तेवढी 15 चेंडू 22 धावांची गरज आहे. या बॉलवर देखील पुन्हा एकदा बॉलला वळण दिलं गेलंय. जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळते विशाल जाधवची. इकॉनॉमिक्स फील्ड आहे आपल्या टीमसाठी. या बॉल देखील समोर खेळले गेले. खेळाडू आहेत तिकडे डीप मध्ये. एक रन येते. एका धावेने मात्र धावफलक पुढे जाईल. 26 धावा होते धावफलकावर. 13 बॉल 20 करायचे आहेत. पहिली सेमीफायनल प्रमाणे ही पण सेमीफायनल तशीच क्लोज होताना पाहायला मिळते. परंतु पवनची एक जबरदस्त इनिंग, सेन्सिबल इनिंग. या बॉल फ्लिक केला गेला. अगदी मनगटाचा वापर केला गेला. एक सिंगल रन मिळेल. 12 चेंडू आणि जिंकण्याकरिता 19 धावांची गरज आहे. शेवटच्या 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 12 बॉल 19 करायचे आहेत. शेवटच्या टप्प्यामध्ये क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सेमीफायनलची मॅच चालू आहे. 12 चेंडूने 19 धावांची गरज आहे. 12 बॉल 19 करायचे आहेत. हे आपल्या क्रिस्टल ट्रॉफीज आपण पाहू शकतो. जबरदस्त ट्रॉफीज बनवल्या आहेत. लक्ष वेधून घेणाऱ्या ट्रॉफी आहेत. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर रुचित भंडारी ज्याने आज जबरदस्त कामगिरी केली. रुचित भंडारी बॅटिंग बॉलिंग करत असताना चर्चेत राहिले गेलेत. स्ट्राईक एंडला पवन. 12 चेंडू 19 धावांची गरज आहे. 12 बॉल 19 करायचे आहेत. या बॉल देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला. खेळाडू तिकडे नॉन स्ट्राईक केला आणि रुचित भंडारी फेकी चांगली गेली होती विशालने, बट तुम्हाला बॉल कलेक्ट करताना थोडी कमतरता पाहिली गेली आणि चेक
येस डेफिनेटली सागर सर भंडारी आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये कारभारी बनलाय आणि त्यासाठी पारितोषिक देखील आलं रुचितसाठी. ग्रामीण टेनिस क्रिकेट 70-70 पेजचे ॲडलर मंगेश चौधरी सरांकडे तब्बल हॅट्रिक साठी 500 रुपयांचं पारितोषिक रुचित भंडारीसाठी. जबरदस्त मॅच आज या खेळाडूची देखील चर्चेत राहिली गेले, नजरेत आले गेला खेळाडू. 28 धावा झाल्या धावफलकावर, 18 धावांची गरज आहे. या बॉल ऑटोमॅटिक खेळले गेलेत आणि तिकडे काय घडलंय, बॉल जातोय 4 रनसाठी. पवन राजपंत तिकडे डान्स करतायत. त्यांची पण बॉलिंग एक वेगळी ऍक्शन होती. चक्री क्रिकेट एन्जॉय केलं पाहिजे. राज संते आता थोडं कमी क्रिकेट खेळलं, परंतु त्यांना बघितलं एक चांगलं क्रिकेट खेळत असताना. रामाची पण मला एक जरूर आठवण येईल, त्याची पण एक चांगली बॉलिंग पाहिली गेली. अशा अनेक खेळाडू या परिसरातून पाहिले गेले. या बॉलवर देखील खेळाडू आहेत तिकडे. 1-1 रन खूप महत्वाचा आहे आता मात्र जिंकण्याकरिता. 8 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. एक मिसफिल्डची बाउंड्री मात्र मॅच मधून थोडीफार मॅच मध्ये पलटवार होत असताना स्ट्राईक एंडला पवन शेट्टी. सेन्सिबल बॅटिंग आहे. पवननी सकाळी सांगितलं की मी 17 वर्ष. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. त्यासोबतच व्यासपीठावरती प्रिया जोशी मॅडम यांचं स्वागत होतं. या मॅडम आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत आहे आणि रमादाताचंही स्वागत असतं. दादा आपणही आपल्या देखील आपल्या हक्काच्या मानाच्या सन्मानाच्या स्पर्धेमध्ये आपलं देखील मनपूर्वक हार्दिक आणि सहर्ष स्वागत आहे. मॅच क्लोज आहे, मजा येते मॅचला. ओव्हर टू यू सागर सर. जबरदस्त मॅच पाहायला मिळतीये. या बॉलवर वेगात टाकला गेला बॉल. समीकरण मात्र थोडं बदलताना पाहिलं गेलंय. 6 बॉल मध्ये 8 रनची गरज आहे. कॅमेऱ्याच्या इथे थोडं बाजूला उभे राहा मित्र प्लीज. कॅमेरा 6 चेंडू 8 धावांची गरज आहे बॉलिंग साठी. बॉबी ठाकूर थोडी मिसफील्ड झाली होती परंतु कव्हर करण्याची संधी आहे. 6 बॉल 8 करायचे आहेत. स्ट्राईक एंडला पवन शेट्टी. पहिलाच बॉल आपण पाहिला तर व्हाईट बॉल आहे. फिल्डिंग मध्ये थोडे बदल केले जातात, बॉलिंग मध्ये पण बदल केले गेलेत. संकेत भगत बॉलिंग साठी येत आहेत. याही खेळाडूची चर्चा राहिली गेली. मुंबई आणि महाराष्ट्र अंडरआर्म क्रिकेटमध्ये संकेत भगत एक चांगलं क्रिकेट खेळले गेले आणि श्रीलेवन दिवा डोंबिवली खुल्या गटामध्ये सातत्याने खूप चांगलं क्रिकेट खेळले. एज अ कॅप्टन म्हणून आज यावर्षी
वायकट्टा सारखी एक मोठी क्रीडा स्पर्धा जिंकले, परंतु पुन्हा एकदा चेंजेस केले गेले बॉलिंगसाठी. स्वप्नील म्हात्रे, 6 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. स्वप्नील म्हात्रे बोलले त्या मी टाकतो, टीमला जिंकायचा प्रयत्न करेल. रोहित शर्माने पण जबरदस्त बॅटिंग केली वानखेडे स्टेडियम वरती. अफलातून मुंबईकर. नो बॉल आहे. मुंबई इंडियन्स पण पहिली मॅच मला असं वाटतं विजयच्या दिशेने. 30 बॉल 38 पाहिजे. 2 मुंबईकर खेळले. अजिंक्य राणे पण एका साईडला खेळला आणि एका साईडला रोहित शर्मा. पाच धावांची गरज आहे. पुन्हा एकदा संकेत भगत. फक्त आणि फक्त 5 धावांची गरज. या बॉलवर कट करण्याचा प्रयत्न केला गेला. विशाल तिकडे येत आहेत आणि थोडे नाराज आहेत. विशाल नाराज आहेत कारण की कामगिरी चांगली राहिली होती बॉलिंगच्या जोरावर, परंतु फिल्डरनी साथ दिली नाहीये. सांघिक खेळ आहे त्यामुळे एका दुक्क्याने खेळ खेळला जात नाहीये. जर तुमची संपूर्ण टीम चांगली असेल तर तुम्ही एक टुर्नामेंट जिंकू शकता. 4 धावांची गरज आहे. या बॉलवर देखील आपण परत एक चौथी धाव मिळते लेग बायच्या रूपामध्ये. सामना जिंकला करीत आपण पाहिलं तर 4 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. 4 बॉल 3 करायचे आहेत. जबरदस्त मॅच, सेमीफायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळते. या बॉलवर गॅप मध्ये खेळले गेलेत आणि ट्रिपल श्रीराम 11 संघ जाऊन पोहोचतोय मेगा फायनल मध्ये. अभिनंदन.